नमस्कार मैत्रिणींनो, राजीज होम किचनमध्ये पुन्हा एकदा आपलं खूप खूप स्वागत। आज आपण इथे मोड आलेल्या मुगाचे धिरडे बनवणार आहोत। मुगाचा चिलाही तुम्ही म्हणू शकता। खूपच पौष्टिक अशी रेसिपी आहे। लहानांपासून मोठ्यापर्यंत अगदी आरोग्यासाठी अगदी उपयोगी। मुलांच्या टिफिनमध्ये, सकाळच्या ब्रेकफास्टमध्ये किंवा रात्रीच्या जेवणामध्ये जेव्हा तुम्हाला वन डिश मील हवं असतं तेव्हा हे खूपच छान रेसिपी आहे। त्याच्यासाठी इथे मी 1 वाटी मूग आदल्या दिवशी भिजत घालून त्याला मोड आणून ठेवले होते। आता हे मोड आलेले मूग मिक्सरमध्ये घेऊन त्याच्यामध्ये 3-4 आल्याचे तुकडे, 3-4 मिरच्या, कढीपत्त्याची पाने। लहान मुलं कढीपत्ता काढून टाकतात भाजीतला, वरणातला, तर असं मिक्सरमध्ये ग्राइंड केला की आपसुकच त्यांच्या पोटात जातो। मुलांना टिफिनमध्ये द्यायचं असेल तेव्हा मिरच्याचं प्रमाण कमी करू शकता किंवा लाल तिखट घातलं तरी चालेल। मूठभर कोथिंबीर, हे सगळं अगदी बारीक आपल्याला मिक्सरमध्ये वाटायचं आहे। बारीक वाटले तर धिरडे अगदी खूप छान आपले मिळून येतात। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा। वाटलेलं मिश्रण भांड्यात काढून घ्यायचे। परत त्याच्यात जे उरलेले मूग आहेत ते मी वाटून घेणार आहे। मुगाचे फायदे तर मी आधीचे व्हिडिओ पण बनवले आहेत। मुगाचे तुम्हाला माहिती आहे भरपूर प्रमाणात कॅल्शियम आणि आयर्न असतं। रोज काही ना काही प्रकारे आपल्या आहारात मुगाचा आपण आवर्जून उपयोग केला पाहिजे। पण रोजच आमटी आणि उसळ करायला खायला कंटाळा येतो, त्यामुळे असे वेगवेगळे प्रकार केले की मुलंही आवडीने खातात। आता हे व्यवस्थित सगळं मिक्स करून याच्यामध्ये आपल्याला अंदाजाने मीठ टाकायचं आहे। थोडंसं पाणी टाकून, जास्त पातळ करायचं नाही आहे, नाहीतर मग धिरडी आपली चिकटतात आणि परतताना तुटतात देखील। कारण आपण ह्याच्यामध्ये दुसरं काहीच रवा किंवा तांदूळ वगैरे मिक्स केलेले नाही आहे, फक्त मुगाचेच आहेत। व्यवस्थित मिक्स करून आपण याला फर्मेंट करायची पण काही जरूर नाही आहे, लगेचच होतात हे। अगदी 5 मिनटं झाकून ठेवायचं आहे तवा गरम होईपर्यंत। तवा गरम झालेला आहे। आता अगदी साधारण 1 चमचा तेल टाकून आपण ह्याच्यावर हे धिरडे पसरवायचे आहे। पसरवताना गॅस मिडियमच ठेवायचा आहे आणि थोडे जाडसरच करायचे आहेत। अगदी पातळ आपल्याला डोसासारखे नाही करायचे आहेत हे धिरडे। मीडियम गॅसवर 2 मिनटं शिजल्यावर त्याच्यावर थोडंसं तेल टाकून मग त्याच्यावर आपल्याला कांदा पसरवला। ऑप्शनल आहे कांदा, पण छान चव येते कांद्यामुळे, अगदी खाताना असं क्रंची लागतात। आणि हे धिरड्याबरोबर तुम्हाला कोणत्याही चटणीची सुद्धा जरूर नाही आहे, असंच तुम्ही खाऊ शकता। त्यामुळे मुलांना टिफिनमध्ये द्यायला अगदी बेस्ट ऑप्शन आहे हे। हे बघा, मागच्या साईडने छान शिजलेलं आहे। तर 2 मिनटानंतर आपल्याला परतवायचं आहे। परत 2 मिनटं आपल्याला मागच्या साईडने शिजवायचं आहे की आपला नाश्ता तयार। खूपच पौष्टिक आहे आणि पचायलाही हलका। त्यामुळे आपल्याकडे घरामध्ये जर सिनियर सिटिझन्स असतील किंवा आजारातून उठलेलं कोणी असेल व्यक्ती, तर त्याच्यासाठी सुद्धा हे खूप फायदेशीर आहे। नक्की करून बघा। रेसिपी आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंटमध्ये लिहा आणि अजून कोणत्या तुम्हाला अशा हेल्दी रेसिपीज बघायला आवडतील तेही कमेंटमध्ये कळवा। असेच मस्त खा आणि स्वस्थ राहा। धन्यवाद।